बोला. नमस्कार सोनवणे साहेब, जालिंदर बोलतोय, माईंचा पीए. ओळखलं ना आमचा आवाज? वय साहेब, ओळखतो ना. एक कॉल नाही हा साहेब, माहिती नव्हतं तुम्ही बोलताय म्हणून. सोनवणे सोनवणे ऍक्टिंग भारी करता बर का तुम्ही. हा आता एक काम करा, तिथून बाजूला या आणि अशीच ऍक्टिंग आमच्याशी फोनवर बोलण्याची करा. एक्सक्यूज मी, आजच. आमचे सर कुठे गेले? तुझे साहेब तुझ्या साहेबाला म्हणजे तू पाठवणार होतो ना, तिथंच गेलेत ते. बाहेर बघ कसं बिजलीला कोंबड्यावर इकडे तिकडे फडफड फडफड करीत खेळत आहे फोनवर. माई साहेब बघतेदार आहेत फोनवर. अरे बघू तो काय असं खरंच ये. आता आहे ना तू ये तुझ्या साहेबासोबत तुमच्या संधीची मी आता वाट लावतो का नाही पाय. आता माझ्याची गाठ आहे. आय एम सॉरी, चूक झाली आमची. म्हणजे काय चुकीची टीप मिळाली ना आम्हाला, त्याच्यामुळे. ए अरे बंद करा रे, आता हे सर्व बंद करा. झालं घेजा, खूप झालं आता, खूप त्रास दिलाय त्यांना तुम्ही. चला आता. ओय चला कुठं चाला, असं नाही जायचं. हे समधी नाच झुस केली, तोडफोड केली, तिकडे स्वयंपाक घरात ते आमचे तांदळाचे गावाचे डबे उलटे पालटे करून सगळी नुसकानीच केली ना आमची. त्या सगळ्याची नुकसान भरपाई दिल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. स्नेहा, त्या आपल्या खोलीत ह्यांना आतमध्ये कोंडून ठेव, बाहेरून कुलूप लाव. आणि बर का तुमच्या चौघांचे बी एक एक महिन्याचे पगार इथं नुकसान भरपाई म्हणून जमा करायचे आणि मग इकडनं जायचं, कळलं का? बघा सर, तुम्ही असं नाही करू शकत. आणि आम्हाला टिप मिळाली होती म्हणून आलो आम्ही. तसंही तुम्ही का आमचे दुश्मन थोडी आहात. पप्पा, मामा त्यांना जाऊ दे असं म्हणतात. ते आमचे जालिंदर साहेब तुम्हाला जाऊन द्या म्हणतात, सोडून द्या म्हणतात, म्हणून तुम्हाला जाऊन देतो. नाही तर माझ्या समध्या पैशाची वसुली झाल्या बिगार ना, तुम्हाला इथून बाहेर पाऊल बी ठेवू दिलं नसतं. मी तंगड तोडून ठेवलं असतं. पण जाऊन दे आता. जा जा जा, चला 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 चल चला. हा राणाजी जगताप म्हणते ते आपल्याला नाव लक्षात ठेवायचं, नीट वागायचं आपल्याशी. सुनबाई, कळली ना तुम्हाला माईंची पावर? मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे फ्यूज गुल होतात. माई रामावतीची आई, एक कायम लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर काही लागलं तर फक्त मेसेज करा, आम्ही इकडून फोन करू. तुम्ही मक्तेदारांच्या सुनबाई आहात, तुम्हाला काहीच होणार नाही. ठेवतो फोन. रिपोर्ट द्यावा लागेल माईंना. वैदी कुठे गेले या? वैदी ताई, वैद्यांना कुठं बघितलं काय? तुला काय माहित, वॉचमॅन वाटतं का रे? घरी कोण आलं कोण गेलं त्यांच्या सगळ्यांचे नाव पत्त्याची नोंदणी करत बसले मी इथं. तुझी बायको आहे ना ती, कुठं गेली, कुठून आली, काय करती, ह्या सगळ्याची माहिती तुला असायला पाहिजे ना. तू मला काय विचारतोस? अगं ताई,
तुला माहिती असेल, सांगून गेली असेल म्हणून विचारलं तुला. एवढी संस्कारी असती ना तुझी बायको तर नक्कीच सांगून गेली असती बघ. एक काम कर की फोन लाव की तिला, तर तुझे फोन पण उचलत नाही. तेजा, तुम्ही खरंच नवरा बायको आहे का उगाच आपल्या संग राहायचं म्हणून राहता? अरे खरंच असं काय आहे का? असं काही नाही, मी करतो त्यांना फोन. करा. तुझ्या बायकोला मायने जेव्हापासून राणी बनवले ना, ती स्वतःचीच मनमानी करायला लागलीये बघ. आपण काय बोलायचं? काय आणखी बडी घरी नाहीये, गेल्या कुठं म्हणायच्या? मी मगाशी फोन करत होत्या, त्या कुठनं करत होत्या? स्नेहातांकडे गेले काय? कुठं गेले म्हणायच्या? डोंगर पोखरून साधा उंदीर सापडला नाही ह्यांना. घरभर सगळा पसारा करून ठेवला. आता ते किचन मध्ये सगळं काढून ठेवले, हॉल मध्ये पसारा केला. असली कसली सिस्टीम यांची? गावभर पसारा करून निघून गेले. काही पद्धतच नाहीये काम करायची म्हणून घरात नासधूस करून ठेवली. ऑलरेडी सकाळपासून एवढी धावपळ झाली होती, अजून तर शाला काय शाला काय म्हणतेस? काय नाही काय नाही ताई, पण मला एक गोष्ट कळली नाही. इन्कम टॅक्स ऑफिसर्सना टिप कोणी दिली असेल? अगं हे पण जरा आठ ठेव. अगं तुम्ही दोघी गप्पा काय मारत बसलाय? अगं किती सगळं आवरायचं इथं, हॉलमध्ये किचन मध्ये. ते बघा पप्पांचं ना डोकं आधीच खराब आहे. हा परत त्यांनी बघितलं ना तर म्हणतील कशाला वेळ वेस्टेज घालवताय. गप्पा मारत बसू नका, आवरा पटपट. हा मी तिथं किचन मध्ये आवरते. गप्पू फरक पडलाय? काय फरक पडलाय? वेड्यासारखं हसायला काय झालं? मग अशी त्या अधिकाऱ्यांना काय म्हणाली? माझा नवरा कोण आहे माहितीये का तुम्हाला? मस्त फरक पडलाय हा. आई आहेस ना तुझं? अगं मी खरंच मनापासून म्हणते. म्हणजे आता नाही निदान तुला असं वाटतंय तरी की तेज प्रतापराव तुझ्या मदतीला धावून येतील म्हणून. छान वाटलं बा ऐकून. तू आता उगाच काही तर्क लावू नको. भलत्या गोष्टीचा काहीतरी भलताच अर्थ लावतेस. अशीच बडबडत बसशील आणि आवरायला वेळ होईल. आत्ताच आई येऊन गेली ना बडबडून. आत्ता मागून पप्पा येतील, वेळेचा वेस्टेज होतोय म्हणून. मग तो आवर एकटीच. तुझं कसं झालंय माहिती का गप्पू? तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. तू खरंच एकटीच आवर. अगं गप्पू अगं मज्जा करते मी. ना आला दाढीवाल्याचा फोन आला. बोला दाढीवाले बाबा. काय म्हणाला रे धन्या? नाही तुम्हाला कुठं काय म्हणालो? तुम्हाला काय म्हणायची हिंमत आहे होय माझ्यात? ते रस्त्याने एक जण दाढीवाले बाबा भेटले वाटेत, त्यांना म्हणलं बोला दाढीवाले बाबा. तुम्ही बोला ना तुमचं काय म्हणणं ते. काय एक तर माझं डोक्याचं फार भुगा झालाय राव. ते इन्कम टॅक्स वाल्याची काय ते धाड पडली, काय जे काय विचारत होते मला तर काय कळणच झालंय बाबा. तुला कळलं का ती रेड का टाकली म्हणून? हा अरे मला कसं कळन कशाने रेड पडली ते? एक तर काय मामा ते साहेब लोक एकदम घरी आले आणि त्यांनी डायरेक्ट मला विचारलं तुमच्या खात्यात एवढे पैसे कुठून आले. मला तर घामच फुटला. तर तुमच्याकडनं घेतले आणि बँकेत भरले तर असं बी सांगता येईना मला. काय करावं तेच कळना झालं मला ना. फार माझं डोकंच कामाचं गेले राव. अरे पण मला एक कळना
त्यांना कसं कळलं माझ्या खात्यात एवढे an रुपये जमा झाले ते? धन्या, ती हायवेवरची जमीन तुझ्या नावावर करून घेतली ना माईंकडनं तू? करोडोची जमीन लाखात घेतली. हेच नजरेत आलं त्या इन्कम टॅक्स वाल्यांच्या, म्हणून आले तुझ्याकडे ते. ते हे असं लपड झालं होय. मला तर काय कळ नसतं राव. हे म्हणजे तुमच्या बरं ध्यानात आलं. अरे मामा, तुमच्या हे ध्यानात आलं बघ. मला अदुगरच नाही सांगायचं का? म्हणजे अदुगर सगळे आमची गंमत बघत बसले तुम्ही घरी. काय चाललंय, कसं चाललंय आमचं ते, आणि आता सांगतो होय खरं कारण काय घडलं ते. अरे शोभ होतं का तुम्हाला हे? ए धन्या, तुझे व्यवहार सांभाळायला मी काय तुझा सीए का? अक्कल नाही तर कशाला करतो रे व्यवहार? आले पैसे टाकले बँकेत, घेतली जमीन, असे कुठे व्यवहार होतात का? बाय, यापुढे ती जमीन, तू आणि तुझे व्यवहार याच्याशी आमचा काही एक संबंध नाही. अहो असं कसं संबंध नाही म्हणजे काय? म्हणजे हे बरं आहे, तुम्ही ही जमीन माझ्या नावावर केली आणि त्याच जमिनीवरती इन्कम टॅक्स वाल्यांनी माझी चिता रचली. आता मी त्या चितेवर असा आडवा होतो आणि तुम्ही एक काम करा, पेटवायला जमन ना तुम्हाला ती चिता? तेवढं तरी करा निदान. हॅलो, अरे काय? हॅलो, काय कट केलाय मामानी? अजिबात माणूस येऊ. याचा फोन आहे ना, वापरण्यापेक्षा कट करायला जास्त त्याला उपयोग येतोय बहुतेक. हो कोण? इथंच गाडीत बसलेला होता काय हो? अरे देवा, यांनी समजा ऐकलं का काय? नवीनच काहीतरी. घरी आले होते ते इन्कम टॅक्स वाले होते. आता यो कोण? यो ईडी वाला आहे का काय? जाण्याची तुमचं सगळं आयुष्य टेन्शन मध्ये जाणार दिसतंय. कधी सांभाळचे माझ्या मागचे लाचांड काय माहिती. मला वाटलंच होतं तुम्ही इथंच आला असणार म्हणून. चला थांब, एक पाऊलही पुढे यायचं नाही. का? काय झालं? औक्षण करायचंय ना तुझं. आरतीचं ताट आणायचंय मला आतून. औक्षण? आता हे औक्षण नाही कशाला आता? नाही म्हणजे आता मी नेहमीच येतो ना इथं. जावई म्हणून किती वेळा औक्षण करणार? हा, बरोबर आहे. नाही, करेक्ट आहे. मान असतो ना जावयाचा. जावयाने काहीही करायचं नसतं. गंभीर साथ, पक्का वादा किती प्रामाणिकपणे निभावतोस ना तू, हे आज पाहिलं मी प्रत्यक्ष. हा चला, म्हणजे ही पण गोष्ट तुम्हाला कळायला लागली ती एक बरं झालं. असं नाही, मला पण यायला थोडासा उशीरच झाला. काय झालं, वाटेत एक माणूस भेटला, तो गप्पा मारायला लागला आणि त्यात जरा वेळ गेला. तुम्ही इथं अचानक आलात, काही सांगितलं नाही? काय सासूबाईंनी जेवणाचा बेत आखला काय? हा सांगायचं की फोन करून, मी आलो असतो लगेच. फोन आहे का तुझा? इथेच आहे की फोन, इथेच आहे. काय बघू. जाऊनच टाकते आता फोन तुझा. काय काय करताय तुम्ही? मूर्ख, स्टुपिड, बावळट. समोरचा जर परत परत फोन करतोय म्हणजे काहीतरी महत्वाची गोष्ट असेल की नाही, त्याचा तर काही विचार केलाच नाही. परत कॉलबॅक करायची पद्धतही नाही. काय परिस्थिती आहे काय नाही हे जाणून घ्यायची इच्छाही झाली नाही ना तुझी? काय झालं, कारण जरा वेगळं आहे त्याच. ते सासूबाईंनी जेवणाचा बेत आखला होता, तर सांगायचं की फोन नाही, मेसेज करून सांगायचं की. मेसेज बघितला असता तुमचा, लगेच आलो असतो. तू आता माझ्या डोक्यात जाऊ नकोस. तसा आलायस तसा परत स्वतःच्या घरी जा. इथे तुझी काही गरज नाहीये. एवढा पण वेळ नाही झाला अजून जेवणाचा.
काय चिडताय? नमस्कार नमस्कार आई. पाया पड. अयो, हे सगळं सामान काढून ठेवलंय. काय पेस्ट कंट्रोलचा बेत आखला काय तुम्ही? हा नाही अहो, पेस्ट कंट्रोल नाही. अहो, काय सांगू जावई बापू तुम्हाला. अहो, केवढं मोठं संकट आलं. ती इन्कम टॅक्सची रेट पडली होती घरावर. काय इन्कम टॅक्स? हो, काही काही कळतच नव्हतं काय. ती एकदम एवढं घाबरायला झालं म्हणून सांगू. हो, ती माणसं अशी आली घरात, सगळं सामानच इकडं तिकडं नासधूस करायला लागली. म्हणून होय तुला इथं लगोलग बोलवून घेतलं. तिने तुम्हाला पण फोन केलता, पण तुम्ही बिझी असाल नाही. अच्छा, म्हणजे म्हणून हानकी बडू मला फोन करत होत्या वय. आधी मी तिकडे त्या दिनेशला फोन करत बसलो. मग काय आता एजंट सासऱ्यांना घेऊन गेले काय ते? कुठल्या पोलीस स्टेशनला घेऊन गेले? मी जाऊन नाही अहो, ते आहेत आतमध्ये, डोक्याला बांब लावून झोपलेत. मग ती माणसं गेली कशी? मग ते वैदेहीनं फोन केला ना जालिंदर मामांना. मग ते जालिंदर मामांनी त्या माणसांसोबत काहीतरी सेटलमेंट केली आणि गेले. ते गेली बाबा नष्ट रे एकदाची. खरं सांगू का जावई बापू, एवढं घाबरल्यासारखं झालं होतं ना. थोड्या वेळासाठी वाटलं की आपलं या जगात कुणीच नाहीये. आई, असं का बोलताय तुम्ही आता? मी काय बोलत बसले. अहो, बसा ना तुम्ही, बसा, मी जागा करून देते. राहू दे, मी आवडतो. खबरदार. खबरदार आमच्या सामानाला हात लावलास तर. तुझी काहीही गरज नाहीये इकडे. तू जा इथून. वैदू थांब. असं बोलतात जावई बापूंशी? हा, माझ्या समोर असं बोलायचं नाही. माफी माग त्यांची. माफी माग म्हटलं ना. आणि मी का मागायची माफी? माझी काही चूक नाहीये. वैदू, माफ करा जावई बापू, मी बोलते तिच्याशी, ती माफी मागल तुमची. आई राहू द्या. त्यांना माझ्यावर चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आता तर त्यांचं चिडणं राहतंय. मी आवडतो. नाही आवर राहू. तेवढं तरी करू द्या मला. कारभारी बाई, घरात कोणी बी नाही, फक्त तुम्ही आणि मीच आहे. गोष्टी, तुम्हाला ब्लॅक मॅजिक म्हणजे काय असतं माहिती का? ब्लॅक मॅजिक. कशाला पाहिजे ब्लॅक मॅजिक? केली की आमच्यावर मॅजिक. सांगा की काय असतं ब्लॅक मॅजिक? आम्हाला यावर विश्वास नाही आणि तुम्ही बी यावर विश्वास ठेवू नका, कळलं का? आणि याबद्दल आम्हाला परत विचारायचं नाही काय. आमचं मुडी आगळाई. वा तिकडे. इथं माझ्या डोक्यात काय चालेल, तुमचं काय भलतच. माईने जमीन माझ्या नावावर केली नाही का नाही, पण मला वैदेही सोबत इथं थांबायला सांगितलंय. कशासाठी? मला तिची जिरवता यावी,
तिला त्रास देता यावा ना म्हणून. आता बघाच मी काय करते ते. अच्छा, म्हणून तुमचं चाललं होतं ही ब्लॅक मॅजिक. वा 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 वा, कसलं डोकं चालतं तुमचं. म्हणजे एवढं डोकं तर त्या फायनान्स मिनिस्टरचं बी चालत नाही. कसं जमतं तुम्हाला एवढं. जमवलं की सगळं जमत. शेवटी कुणाची आहे मी. कुणाची आहे. कुणाची कुणाची पोरगी आहे मी. माई मक्तेदारांची. आता बघाच तुम्ही असा घाव घालते का नाही का तेजान वैदईचं लग्न मोडलंच पाहिजे. अयो, म्हणजे जमीन दिली नाही म्हणून लग्न मोडणार. त्यानं काय होणार. आपल्याला जमीन परत मिळणार. मिळणार. तुम्ही बघतच राहा. माझं प्लॅनिंग का नाही असं माईच्या प्लॅनिंग सारखं असतं. तुम्हाला नाही कळणार ते. तुमच्या डोक्यात काय तर भलतच चाललेलं असतं. तुम्ही जावा बाहेर चांदण्यात फिरून या. पळा निघा. मला जरा माझं प्लॅनिंग करू द्या. जातो शतपावली करायला. प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंग. आणि एकटे जीव सदैशिवच मारणार आहे वाटते. हा ठेवतो. घ्या. धरा सरबत. हौस नाही आता हे आणि कशाला आणलं. गडबड झाली ना आज दिवसभर सगळ्यांचीच. पप्पा घ्या जरा बरं वाटेल. बरं एजंट सासरे, आम्ही निघतो आता. काय आज जरा सगळं जास्तच झालं, पण तुम्ही काळजी करू नका. काय लागलं तर मला कळवा. हा हो. नाही, कोणाला काहीही लागलं ना की आधी याला कॉल करा. कसा आहे तो कॉल उचलतोही आणि मदतीला वेळेवर येतोही. आता झाला गोंधळ, त्याला काय करणार. आता माणूस आहे, चूक होते कधी कधी. गोंधळ झाला असेल त्यांचा आणि त्यांना फोन केला आणि ते कधी आले नाही. त्याचं कधी फोनच शक्य नाही. गप्पू तू ना उगाच त्यांना ओरडत असतेस. राहू द्या स्नेहा. ते आधीच प्रसाद मिळालाय, आता उरलेला घरी जाताना मिळेल. द्या त्यांना द्या सरबत. डोकं शांत होईल म्हणजे त्यांचं थोडं. अगं घे ना. बरं एजंट सासरे, आई आज माझ्याकडनं जे काही झालं ते परत होणार नाही. आणि हा आपला शब्द आहे बरं का. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. बरं एजंट सासरे, तुम्ही काय काळजी करू नका. मी बघतो ना आता सगळं. कोण होता ऑफिसर. कोण होता तो ऑफिसर. नाव काय त्यांचं. सोनावणे. सोनवणे. आणि दुसरा कोण होता. नाही काय नको 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 राहू द्या. तुम्ही जाऊ बापू. अहो तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेता. बघू काय तुम्ही फक्त आता ना निवांत जावा. सावकाश जा. घरी वेळेवर पोहोचा आणि पोहोचल्यावर मला फोन करा. सुखरूप पोहोचलो म्हणून. झालं ते प्रकरण संपलं. आता द्या सोडून द्या. तिचं काही नाही. अहो एजंट सासरे, असं कसं सोडून द्या म्हणताय तुम्ही. आणि तुम्ही कशाला घाबरताय. तुम्ही का कोणाचे पैसे खाल्लेत काय. का कोणाची जमीन हडपली आहे. नाही ना, मग घाबरायचं काय कारण आहे. आणि मी आहे ना. मी बघतो ना त्या ऑफिसरकडे. कोण होता तो दुसरा ऑफिसर आणि कोणी दिली त्याला टीप, का दिली ते सगळं शोधून काढतो मी व्यवस्थित. नको 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 नको. अहो नको ना. लय झालं आता. बस झालं. हे लय झालं. आणि मी तुम्हाला सांगतो जावई बापू, मला काही लागलं सवरलं
मी स्वतः फोन करीन ना तुम्हाला. हा ए वैदी बाळा, अगं उशीर होतोय त्यांना, पोचायला उशीर होईल. जा लवकर निघा तुम्ही. हा ए वैदू, अगं निघा आता, वाजलेत बघ किती. हा चला. जाता जाता भांडू नकोस त्यांच्याशी. अगं चला येतो. काळजी घ्या. तुम्ही पण. काय काय झालं? हा अशी गप्प गप्प का? बोल की काय झालंय काय? हा काही टेन्शन असेल तर सांगा, असं गप्प गप्प बसायचं नाही. हा सांग काय झालंय? लालीशी बोलतोय. तुम्हाला वाटतं तुमच्याशी बोलतोय काय? नाही गाडी लालीशी बोलतोय. हा बोल काय झालं गे लाले? हा चिडलीस माझ्यावर? तू काय चिडलीस माझ्यावर? हा अच्छा, मी यांचा फोन उचलला नाही म्हणून चिडलीस काय? मग तू का चिडलीस माझ्यावर? तसं असेल तर त्या चिडतील ना माझ्यावर. तुझा काही संबंध का लाले? हा लाले हे बघ, त्यांच्या माझ्यामध्ये तू पडायचं नाही सांगून ठेवतो. हा तू लालीशी बोलतोय. नाही तुम्हाला वाटत असेल तुमच्याशीच बोलतोय, पण नाही लालीशीच बोलतोय मी. चिडले ती माझ्यावर. तुझा रुसवा कसा काढायचा मला चांगलंच माहितीये. लाले कळलं काय? मला माहितीये ना सगळं तुझं. हा गाणं म्हणलं की लगेच खुश होतीस तू. हा बरं सांग कुठलं गाणं म्हणू? हा हिंदी म्हणू काय? हिंदी एकदम टॉप क्लास वालं? हा नको मग कुठलं म्हणू? हा तेलुगू नाही येत मला. तेलुगू म्हणायला लावते गाणं. दुसरं सांग, दुसरं कुठलं म्हणतो मी? हा इंग्लिश. हो इंग्लिश गाणं येतं ना मला. हा एकदम आता तयार ना इंग्लिश गाण्यासाठी. काय गाणं म्हणतोय मी? हा इंग्लिश. हा ऐका तुम्ही पण. गाडी थांबव. काय काय म्हणाला? गाडी थांबव. गाडी कशाला थांबायची? अच्छा लालीशी बोलणं थांबव असं म्हणायचं का तुम्हाला? तसं असेल तर सांगा की ए लाले मी तुझ्याशी थोडा वेळ बोलणार नाही. हा त्यांना माझ्याशी थोडा वेळ बोलायचंय. हा बोला ऐकते. हा मी म्हणाले गाडी थांबव, मला उतरायचंय. काय? गाडी थांबव, मला उतरायचंय. ए लाले थांब. लाले थांब की, त्यानं उतरायचंय. थांब बरं तू. लाले काय? लाली म्हणते की आता डायरेक्ट साम्राज्यावर थांबणार. मध्ये थांबत नसते ती. आता हट्टी आहे ती. हा ठीक आहे नको थांबूस. तू जर आता गाडी थांबवली नाहीस मी खिडकीतून उडी मारे ना. ओ खबरदार असं काय केलं तर तुम्ही असं काय केलं तर माझ्या लालीच्या दरवाजाला दुखापत होईल ना. गाडीला दुखापत होईल याचा त्रास होतोय तुला. मी उडी मारणार आहे त्याचं काहीच नाहीये. तू जर आत्ताच्या आता गाडी थांबवली नाहीस तर मी खरंच उडी मारे ना. ए लाले थांब की, होता उडी मारायचं म्हणते त्या. अगं थांब लाले अगं थांब. तू का सूड घेतेस? थांब की आता. अगं त्या फॅन्टम काही करू शकतात तसं. हा थांब बरं तू. ए लाले
अगं लाले थांब की. ए काय बरोबर आहे तुझं, पण लाले म्हणते की तुम्ही हे असं उडी मारणं बरं नाही दिसणार रस्त्यावर. साडीत आहात ना तुम्ही. एकदम बरोबर बोलते कधी कधी लाली. ठीक आहे लाली. हा नको थांबस. चालते. हा तू गाडी थांबव नाहीतर मी उडी मारेन. मी आधीच सांगते तुला, गाडी थांबव. थांबलीये लाली, थांबली. आता काय आता तू जा तुझ्या घरी. मी नाही येणार आहे तुझ्यासोबत कुठेच. म्हणजे तुम्ही कुठे जाताय? ऐका की, कुठे जाताय तुम्ही? काय झालं मग? इथं ना काही माणसं आलेत पोलिसांना घेऊन. पप्पांच्या अंगावर सुद्धा आरडाओरडा करतायत. आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधून आलोय. हे बघा, आमच्या कामात ढवळाढवळ करू नका. कळली ना तुम्हाला माईंची पॉवर? मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे फ्यूज गुल होतात. माई रामावतीच्या आई, एक कायम लक्षात ठेवा. तुम्हाला जर काही लागलं तर फक्त मेसेज करा. तुम्ही मक्तेदारांच्या सुनबाई आहात. तुम्हाला काहीच होणार नाही. नाही रडायचंय मला. का रडू येतंय? दिवसभर जो काही राडा झाला तो एक वेळ ठीक होता, पण मोहित साहेबांना फोन करावा लागला ह्याचा जास्त त्रास होतोय मला. त्यांच्या हातापाया पडून परत एकदा त्यांचे उपकार घ्यावे लागलेत आणि हेच तर नव्हतं करायचं मला. पप्पांचा किती अपमान केलाय त्या माणसांनी. आज घरात गोंधळ घातला. अशी वेळ सतत काय येते आमच्यावर? या सारखं सारखं इथे काय येत आहेत? यांचा आणि या घराचा नक्की काय संबंध आहे?